दररोज झालं होणार नव्हतं, मुद्दामून कटक कारस्थान केलंय. इथल्या स्थानिक पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं भगव्याची पायमल्ली करायची आहे जशी संविधानाची केली ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. इथे महिलांचं नाही, चिमुरड्या पोरींना न्याय नाही मिळत. हे हलकट सरकार. इथले राजकोटातले स्थानिक लोक सांगतील 45 किलोमीटर वेगाने वारे वाहिले. हे वारे मतलबी होते, खारे वारे नव्हते. हलकटांनी राजकारण केलं. इथल्या स्थानिक लोकांचं एक कौल नाही हल्लं. मला रिपोर्ट द्या तलाठी ऑफिस मध्ये जा आणि कोणाकोणाची कौल हल्ली ती दाखवा मला. एक नारळ नाही हल्ला बोंडा आणि 45 किलोमीटर वर्षा बंगल्यावर वाहिले वारे. हलकटानं काहीतरी अभ्यास वृत्ती ठेवा आणि बोला. काळसेकरांनी विधान केलं मालवणचे लोक दहशतवादी आहेत म्हणून. दंगल घडवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यावर आघात केला. इथे आघात केला. हलकटानं महाराजांच्या पुतळ्यावर आमचे मालवणवासी आघात करतील. श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या पदापाऊल स्पर्शाने पावन झालेली भूमी. शिवरायांचं आम्ही चरित्र वाचतो. तत्वाने वागा, निष्ठेने वागा. त्यावेळेस तत्व होती. इंदुलीकर महाराज मागे किल्ला आहे, अभेद्य आहे. 350 वर्ष होऊन गेली. एक दगड नाही हल्ला बुरुजाचा. इंदुलीकर महाराजांनी आपण स्वतः कारण सांगितलं आणि कुठेतरी पुतळ्याला लाडका बहीण. ऐका, निवडणुकीचे वारे व्हायला लागले काय मतलबी वारे वाहतात. लाडकी बहीण असणार, लाडकी सून येणार. मी म्हणते लाडकी बहीण दिलात हरकत नाही, स्वागत आहे. माझ्या माऊलींना न्याय मिळाला, चला दिलात तुम्ही न्याय, आम्ही स्वागत करतो. पण त्या चिगुरड्यांचं काय, जिथे बलात्कार करून महाराजांच्या भूमी तुकडे करून टाकले जातात. अरे माझ्या बहिणी, माझ्या मुली सेफ आहेत. माझी शाळेत गेलेली मुलगी आज घरी परतते, यावर क्वेश्चन मार्क आहे. आणि मोदी गॅरंटी कसली गॅरंटी? घाई गडबडीने घिसाड घाईने हे केलं. महाराजांना 3.5 वर्ष पूर्ण झाली किल्ल्याला. इथे येऊन गेलात मोठे मोठे तुम्ही नेते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.